सुपर मीटिऑरवरती ऑफ रोडिंग. हे आहे श्री सिद्धेश्वरा सिद्धपाजी देवस्थानदा सेवा ट्रस्ट. हॅलो, तर हाय मित्रांनो, आज आपण एक नवीन राईडसाठी चाललो आहे. संडे राईड आहे, 70 किलोमीटर्स आहे फ्रॉम बँगलोर. आता आपण चाललो आहे नाईस रोड थ्रू. आहे बँगलोर होसूर रोड आणि ही आहे नाईस रोडची एंट्रन्स. इथं आपल्याला टोल पण पे करायचं आहे बाईकसाठी. हा आहे तो टोल. आपण मॅप नाही लावलेला. ओके, ठीक आहे. रस्ता तर आपल्याला माहिती आहे कनकपुरापर्यंतचा. एक मध्ये आपण मस्तपैकी ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेऊ. आणि या राईडसाठी आपण एकटेच चाललो आहे, म्हणजे दुसरा कोणी रायडर नाही आहे सोबत. सो नो टेन्शन, आपण निवांत जाऊ. ॲक्च्युली सकाळी लवकर निघायचा प्लॅन केलेला, कमीत कमी 7 वाजता, पण निघेपर्यंतच 8 वाजून गेलेत. 8:30 वगैरे वाजले असतील. जास्ती लांब नाही आहे, 70 किलोमीटरचं अंतर आहे. एक ते हिल स्टेशन आहे, तिथे एक टेम्पल पण आहे. सो चलो बघा काय काय भेटते आपल्याला बघायसाठी. किती क्लिअर रोड आहे, काय ट्रॅफिक नाही, काही नाही. मस्तपैकी इथं डोंगर पोखरायचं चालू आहे. काय चालू आहे काय नाही. मस्त खोदा की खोदा आणि अशा बिल्डिंग्स बनवा. तो इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे कनकपुरा रोडसाठी. हे जर आपण सरळ गेलो तर बँगलोरच्या बाहेरच्या साईडला टुमकूर रोडला आपण पोहोचेल. इथून आपण आता नाईस रोडला एक्झिट करायचं आहे. चलो, तो आता आपण आलेलो आहे कनकपुरा रोड. होप इथं पण ट्रॅफिक नसावं, म्हणजे आपण जाऊ फास्ट. हा पण रोड आता एवढा मस्त बनवला आहे ना. आधी खूप खड्डे होते त्या रोडवरती, पण आता क्लीन आणि छान आहे, स्मूथ. हा कनकपुरा रोडचा टोल आहे. ओके, पण इथं बाईकसाठी टोल नाही आहे. बाईकसाठी तरी फ्री आहे इथं. म्हणजे मी कनकपुरा टोल म्हणतो आहे, टोलचं नाव काय तर वेगळं आहे आय थिंक, पण हा कनकपुरा रोडचा टोल आहे. ओके, आणि आपण एक ब्रेकफास्टसाठी लोकेशन शोधलेलं आहे. ते 20 किलोमीटर आहे इथून. तो आपण सरळ चाललो आहे आता ह्याच रोडनं. कुठं काय चेंज करायचं नाही, काय नाही आहे. जिथं हॉटेल आहे, म्हणजे जिथं आपण ब्रेकफास्टसाठी थांबणार आहे, तिथूनच राईट टर्न आहे. ए छोटू, क्या कर रहा है रे डॉन? डॉन बोलते डॉन. लाजला तो, लाजला, गडी लाजला. पण 9 वाजता 9च्या आसपास निघालेलो आणि आता आपले फर्स्ट 50 किलोमीटर्स कंप्लीट झालेत. ओके, अजून आय थिंक 20-22 किलोमीटर राहिले आहे. 10 वाजलेत आत्ता. आणि इथं पुढंच आपलं एक रेस्टॉरंट आहे ब्रेकफास्टसाठी. आपण तिथं थांबूया. येईल ते पण मला वाटते 2 किलोमीटर्स बाकी राहिले. इथं एक वाय सेक्शन आहे, ठीक आहे. यातून जर समजा तुम्ही लेफ्ट साईडचा रोड घेतला तर कनकपुरामध्ये जाल, आणि जर राईट साईडने गेला तर कनकपुराला बायपास करून जाऊ शकते, ठीक आहे. आणि आपलं ब्रेकफास्टचं लोकेशन पण इथंच आहे. ओके, ते तिथं रेस्टॉरंट दिसतं. हा एक रस्ता थोडा ऑड आहे इथं खरं म्हणजे, आणि एवढे मोठे मोठे स्पीड ब्रेकर्स टाकलेत.
ओके, तर हा आपला आहे ब्रेकफास्टचा पॉईंट. छान दिसतं. इथं ऑलरेडी आलेलं 2-3 वेळा, पण तेव्हा त्यांचं काम चालू होतं कन्स्ट्रक्शनचं. हे पूर्ण कंप्लीट झालेलं नव्हतं. इथं आपण ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. एक ऑनियन रवा मसाला डोसा घेतला आहे आणि हा आहे घी पुडी मसाला डोसा. चलो, छान आहे ॲम्बियन्स वगैरे. आपला रवा डोसा खाऊन झालं आहे. आता आपल्याकडे आहे लस्सी, स्वीट लस्सी. वा, टेस्ट तर एक नंबरचा. विशेष हार्ड केला. नाश्ता झाला मस्तपैकी, रवा डोसा, मसाला डोसा, लस्सी खाऊन, आणि ऑलमोस्ट 1 तास वेस्ट केलं आहे. आता आपलं 17 किलोमीटर बाकी आहे. 28 मिनटं दाखवतो आहे. जो आपला पहिला स्टॉप होता तो ब्रेकफास्टचा स्टॉप होता. इथून एक अंडरग्राऊंड पास आहे. इथनं आपल्याला जायचं आहे होसाकोटे रोड. ओके, तर आपलं डेस्टिनेशन राहिलेलं आहे 14 किलोमीटर. ओके, हो, हे बघा रायडर्स ऑलरेडी रिटर्न चाललेले आहेत. ही ऑरेंज गँग आहे. हे आहे ते एंट्रन्स गेट. इथनं आपल्याला राईट घ्यायचं आहे. ओके, खूप मस्त गेट आहे. इथनं थोडा कच्चा रोड वगैरे असं भेटेल असं वाटतंय मला, पण 4 व्हीलर वगैरे जातात व्यवस्थित, सो कोई इशू नाही. सुपर मिटिऑरवरती ऑफ रोडिंग. शिट, रोड जरा जास्तीच खराब आहे असं वाटत आहे, पण आपण जाऊ शकतो. रोड बेकार डेंजर आहे. अजून एक शार्प टर्न. ओहो, खरंच डेंजर रोड आहे. मला वाटलं नव्हतं एवढा घाण रोड असेल. ओके, इथून थोडं सिमेंट कॉन्क्रीट आले. बाई हेच खाली करायचं ना, लय डेंजर आहे रोड. इथं अख्खे असे डोंगर कट केले ते बघा, दगडी डोंगर. आता रिक्षावाला आलाय सुसाट. डेंजर आहे भाई, डेंजर आहे. पण काय व्ह्यू आहे.
ओके, तर हे आहे ते टेम्पल. हा जो सिमेंटचा रोड आहे ना, तो मला वाटतं एक 300 मीटरपासूनच आहे. त्याच्या खाली खूप वाईट ऑफ रोड पण आहे. आणि या साईडला हे यांचं पार्किंग आहे. इथे थोडे फूड स्टॉल्स आहेत आणि हा रोड आहे तो एंट्रन्सचा. हे आहे श्री सिद्धेश्वरा सिद्धपाजी देवस्थानदा सेवा ट्रस्ट. हे आहे ते टेम्पल. अरे वा, नंदी पण आहे इथं. हा एक हिल टॉप आहे आणि हिल टॉपवरती हे मंदिर आहे. बरोबर ह्याला लागूनच हे टेम्पल बनवलेलं आहे. प्रसाद वाटायचा चालू आहे. मस्तपैकी प्रसाद खायचा, इथं थोडा वेळ बसायचा. नंदीचा गोठा येतं घरामध्ये. आणि इथे शिवलिंग. ओके, इथे पूर्ण सभोवती छोटे छोटे असे 108 शिवलिंग. दर्शन एकदम मस्त झालं. थोडेफार आपण शूट्स पण केलं तिथं. तर हे खूप छान लोकेशन आहे. एक 70-75 किलोमीटरच्या रेंजमध्ये बँगलोरपासून. ओके, सो तुम्ही जर कधी या रूटला आला असाल, बँगलोरमध्ये असाल, विकेंडचा प्लॅन करत असाल, तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. अशा मस्त डोंगर वगैरे दिसतात. रस्ता पण खूप सिनिक आहे. फक्त जर समजा तुम्ही उन्हाचा टाईम सोडून आला तर तो एक बेस्ट एक्सपिरियन्स होईल. ओके, तो मी आत्ता तर उन्हाच्या टाईमला आलो. आता 1 वाजला आहे, पण तिथं मंदिरापाशी गारवा खूप आहे, छान आहे. आपण चाललो आता रिटर्नच्या प्रवासाला बॅक टू बँगलोर. आणि हा ब्लॉग मी इथंच संपवतो आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर मला नक्कीच कमेंट थ्रू कळवा. आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. चलो, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय बाय.